तर चमोलीतली परिस्थिती आहे, फक्त चमोलीतलीच ही परिस्थिती नाही आहे, तर उत्तर भारतातल्या अनेक शहरांमध्ये अनेक गावांमध्ये अशीच कमी अधिक फरकाने अशीच स्थिती आहे। उत्तर भारतात नेमकं पावसामुळे काय कहर सुरू आहे आपण पाहूयात या स्पीड न्यूजच्या माध्यमातून। उत्तराखंडच्या चमोलीतील ढगफुटीनंतरचा व्हिडिओ समोर आलाय। नंदानगर भागात रात्रीच्या वेळी ढगफुटी झाली। ढगफुटीनंतर काही क्षणातच गाव पाण्याने वेढलेलं होतं। पाण्याच्या प्रवाहासोबत मोठमोठे दगड आणि मातीचा ढिगारा वाहत आला। या ढिगाऱ्याखाली अनेक घरं दबली गेली। ढगफुटीमुळे घरांची अवस्था फारच वाईट झाली आहे। नागरिक घरांमधून जीवनावश्यक सामान बाहेर काढतायत। एनडीआरएफचे जवानही गावकऱ्यांची मदत करतायत। देहरादूनच्या प्रेमनगर भागातला आणखी एक थरारक व्हिडिओ समोर आला। या व्हिडिओमध्ये एनडीआरएफच्या जवानांनी एका तरुणाची पुराच्या पाण्यातून सुटका केली आहे। स्वर्णा नदीला उधाण आल्यामुळे हा तरुण एका खांबावर चढून बसला होता। एनडीआरएफच्या जवानांनी दोरीच्या मदतीने त्याला सुखरूपपणे बाहेर काढलं। या बचाव कार्यात एकही चूक दोघांच्याही जीवावर बेतली असती। दोघेही नदीच्या प्रवाहात वाहून जाऊ शकले असते, पण एनडीआरएफच्या जवानांचं कसब इथं पाहायला मिळालं। देहरादूनच्या प्रेमनगरमध्ये सोंग नदीचा रुद्रावतार पहा। ढगफुटीनंतर नदीनं रौद्र रूप धारण केलं होतं। उत्तराखंडच्या प्रसिद्ध टपकेश्वर मंदिराजवळ ही परिस्थिती निर्माण झाली होती। पाण्याचा वाढता प्रवाह पाहून पोलिसांनी स्थानिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित केलं। याशिवाय मंदिरात येणाऱ्या भाविकांनाही माघारी फिरावं लागलं। देहरादून मधलाच हा चौथा व्हिडिओ पाहूयात। ढगफुटीनंतर हरिद्वार मार्गावरचा हा पूल वाहून गेलाय। नदीत उधाणलेल्या लाटा पाहून पाण्याचा प्रवाह किती भयानक असेल याची आपल्याला कल्पना आली असेल। अख्खा पूलच वाहून गेला। चमोलीमधील आपत्तीमुळे अनेक घरं, शेतं आणि गोठे पूर्णपणे उद्ध्वस्त झालेले आहेत। मुसळधार पावसामुळे आलेल्या ढिगाऱ्यामुळे अनेक घरं उद्ध्वस्त झाली आणि या दुर्घटनेत 5 जण बेपत्ता झाले, तर दोघांना वाचवण्यात यश आलंय। प्रशासकीय अधिकारी आणि बचाव पथकं तात्काळ घटनास्थळी पोहोचलेत, पण बेपत्ता लोकांचा शोध सुरू आहे। ढिगारा हटवण्याचं आणि लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचं काम केलं जात आहे। घटनास्थळी वैद्यकीय पथकंही दाखल झालेली आहेत। नंदानगर घाट परिसरातील धुर्मा गावात 4 ते 5 इमारतींचं नुकसान झालंय। तिकडे बद्रीनाथ राष्ट्रीय महामार्गावर भीषण भूस्खलन झालंय। या भूस्खलनात खासदारांचा ताफा थोडक्यात बचावलाय। भाजपचे राष्ट्रीय मीडिया प्रमुख आणि गढवालचे खासदार अनिल बलुनी थोडक्यात बचावले। चमोली आणि रुद्रप्रयाग इथल्या आपत्ती क्षेत्राला भेट देऊन ते ऋषिकेशला परतत होते। यावेळी बद्रीनाथ राष्ट्रीय महामार्गावर भूस्खलन सुरू होतं। खासदारांच्या ताफ्यातल्या गाड्या रस्त्यावरच थांबवल्या गेल्या। तेवढ्यात डोंगरावरून दगडांचे ढिगारे खाली कोसळले। उत्तराखंडमधील मंडी भागातही पावसाचा कहर सुरू आहे। मंडीच्या धरमपूरमध्ये 99 दुकानदार, 15 घरमालक आणि 22 भाडेकरू पुरामुळे बाधित झालेत। प्रशासनाकडून रस्ते दुरुस्तीचं काम सुरू आहे। खासदार कंगना राणावत यांनीही पूरबाधित भागाची पाहणी केली आहे। उत्तर प्रदेशातही पाऊस काही केला थांबत नाहीये। जौनपूरमध्ये सलग 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळतोय। उत्तर प्रदेशात पावसामुळे आणि वीज कोसळून 10 जणांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर येते, तर जौनपूरमध्ये सर्वाधिक 3 जणांचा मृत्यू झाल्याचंही समजतंय। इकडे तेलंगणाच्या हैदराबादमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे सिकंदराबादच्या वारिसगुडा भागात पाणी साचलंय। पावसाचं पाणी अनेक घरांमध्ये शिरल्यामुळे नागरिकांचे हाल झालेत। पूरसदृश परिस्थितीमुळे दैनंदिन जीवन विस्कळीत झालं असून स्थानिक रहिवाशांना अडचणींचा सामना करावा लागतोय। आसामच्या गोलाघाट जिल्ह्यात मुसळधार पावसानंतर भीषण पुराचा तडाखा बसलाय। 15,000 नागरिक पुरामुळे प्रभावित झालेत। धनसिरी नदीनं इशारा पातळी ओलांडली असून नागरिकांनी मोठ्या प्रमाणात स्थलांतर केलंय। गोलाघाट, खुमताई, मोरोंगी, बोकाखत आणि
सारूप थर या 5 महसूल मंडळांना पुराच्या पाण्याचा मोठा फटका बसला आहे। जिल्हा प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे। प्रभावित भागात मदत आणि बचाव कार्य सुरू आहे। अचानक आलेल्या पुरामुळे सखल भागातील घरं पाण्याखाली गेलेत, त्यामुळे रहिवासी आणि पशुधन दोघांनाही धोका निर्माण झाला। परिस्थिती नाजूक असल्यामुळे रहिवाशांना सतर्क राहण्याचे आणि बचाव पथकांना सतर्क राहण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे। उत्तर भारतानंतर आता महाराष्ट्रातील पावसाचा आढावा घेऊयात। रत्नागिरी जिल्ह्यात पावसानं काहीसा जोर पकडला आहे। काही ठिकाणी रिमझिम तर काही ठिकाणी संततधार पाऊस बरसतोय। नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली असली तरी पाणी पातळी स्थिर आहे। पुढील 2 ते 3 दिवस कोकणात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे। आज रत्नागिरी जिल्ह्यासाठी पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे। दरम्यान गेल्या 24 तासात जिल्ह्यात 26.24 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे। सर्वाधिक पाऊस हा गुहागर आणि रत्नागिरी तालुक्यात पडला आहे। वाशिम रिसोड तालुक्यात पुन्हा पावसानं हजेरी लावली आहे। गावागावात रस्त्यांवर पाणी साचून नागरिकांचे हाल होत आहेत। सततच्या पावसामुळे खरीप हंगामातील पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे। सोयाबीन, उडीद, मूग आणि कापूस ही पिकं पावसाच्या पाण्यात भिजून शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान झालं आहे। प्रशासनानं तात्काळ पंचनामे करून मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते। वाशिम जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे आडोळ नदीला पूर आलाय। पुरामुळे रिठद गावाचा संपर्क तुटलाय। नागरिकांचं जनजीवन विस्कळीत। वाशिम जिल्ह्यात सकाळपासून पडत असलेल्या पावसामुळे नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत। रिसोड तालुक्यातील आडोळ नदीला पूर आलाय आणि रिठद गावाचा संपर्क तुटलाय। अक्कलकोटमधील मुसळधार पावसामुळे अक्कलकोट वाघदरी रस्ता बंद झाला। अक्कलकोटच्या शिरसी इथल्या पुलावरून 3 ते 4 फूट पाणी वाहत आहे। रस्ता बंद झाल्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे। गेल्या 4 दिवसांपासून अक्कलकोटमध्ये मुसळधार पाऊस सुरूच आहे, त्यामुळे खरीप पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे। जळगाव जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पाचोरा, जामनेर आणि मुक्ताईनगर तालुक्यातल्या खरीप पिकाला मोठा फटका बसला आहे। 2 दिवसात सुमारे 7,421 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल समोर आला आहे। अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका कापसाच्या पिकाला बसलेला आहे। यंदाच्या वर्षात शेतकऱ्यांच्या हाताला 10% कापूसही लागणार नाही अशी भीती व्यक्त केली जाते।